लातूरच्या कोचिंग चालकानं 5 लाख देऊन केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवले होते। नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयच्या तपासात हा मोठा खुलासा। शिवराज मोटेगावकरनं एनटीए पेपर सेंटरकडून प्रश्न मिळवले होते। एनटीएचे सदस्य पीव्ही कुलकर्णी यांना मोटेगावकरनं 5 लाख दिल्याचाही सीबीआयचा कोर्टात दावा। एमपीएससी ऑनलाईन परीक्षा तातडीने लागू होणार नाही। संगणक आधारित परीक्षा प्रणाली ऑगस्ट 2027 पासून लागू करा। प्रशासन आणि विद्यार्थी संघटनांच्या बैठकीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे हे निर्देश। मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघात भाजपकडून प्रभारींची नियुक्ती। मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्याकडून प्रभारींच्या नावांची घोषणा। अभिजित सामंत, राजेश शिरवाडकर, श्वेता परुळेकरांचा यात समावेश, तर विनोद शेलार, महेश पारकर, आचार्य त्रिपाठी यांच्याकडे ही जबाबदारी। मुख्यमंत्री बळीराजा पाणंद रस्ते योजनेला गती। पाणंद रस्त्यांसाठी 91 विधानसभा मतदारसंघांमध्ये सहअध्यक्षांची नेमणूक। महसूल मंत्री बावनकुळेंचा महत्त्वपूर्ण निर्णय। कोल्हापुरात मंत्री हसन मुश्रीफांचा संजय मंडलिकांना पुन्हा मैत्रीचा हात। गोकुळ जिल्हा बँक निवडणूक महायुती म्हणून एकत्र लढवावी लागणार। कागलमधील कार्यक्रमात 4ही गट एकत्र आल्याचं मुश्रीफांचं वक्तव्य। चेंबूर दुर्घटनेवरून किती ढोंगीपणा करणार? सामनाच्या अग्रलेखातनं महापौर ऋतू तावडे आणि मुंबईचे भाजप अध्यक्ष साटम यांना सवाल। महापौर ऋतू तावडे दुर्घटनेतील चिमुरड्याच्या नावानं नक्राश्रू या ठिकाणी ढाळत आहेत असाही सामनातनं हल्लाबोल। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर पुन्हा एकत्र। प्रताप पाटील चिखलीकर आणि अशोक चव्हाणांचा एकाच गाडीतला प्रवास। कोल्हापुरात केंद्र सरकार विरोधात आपचं तिरडे आंदोलन। केंद्राच्या इथेनॉल मिश्रित पेट्रोल धोरणाविरोधात आंदोलन। आंदोलकांनी दुचाकीची अंत्ययात्रा काढली आहे। गोकुळ दूध संघाच्या 410 दूध संस्थांवर कारवाईची टांगती तलवार। संबंधित दूध संस्थांना 22 जुलैपर्यंत म्हणणं सादर करण्याच्या आणि चौकशी समितीच्या या सूचना, तर नियमबाह्यपणे दूध संस्थांना सभासदत्व दिल्याच्याही तक्रारी। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचा मुक्काम आज तरडगाव या ठिकाणी असणार। मुक्कामाच्या ठिकाणी सातारा जिल्हा प्रशासन आणि तरडगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं जय्यत तयारी। आषाढी वारीसाठी पंढरपूर सज्ज। पालखी मार्गावर भव्य स्वागत कमानी उभारल्या। भगव्या पताकांनी सजलेल्या या कमानींमुळे पालखी मार्गाला भक्तिमय वातावरण प्राप्त झालंय। आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे चरणसेवा उपक्रम। उपक्रमामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांच्या 215 स्वयंसेवकांचा सहभाग। उपक्रमामध्ये 1260 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी। पुण्यामध्ये धावत्या ट्रेनखाली जाणाऱ्या वारकऱ्याला वाचवण्यात यश। पंढरपूरला जाणाऱ्या वृद्ध वारकऱ्याचा तोल जाऊन ते रेल्वे रुळावर पडले होते, मात्र क्षणाचाही विलंब न करता रेल्वे कर्मचाऱ्यांना त्यांचे प्राण वाचवलेत। ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद।